हेलो दोस्तों, आप देख रहे हैं MTN न्यूज़। मैं हूं समीउद्दीन चिश्ती। आज की खास अपडेट में आज मराठा समाज के लिए मराठा आंदोलन का जो जरांगे पाटिल चालू है उनका आरक्षण के लिए, उसी के चलते आज एक और युवा ने अपनी जान गंवाई है, आत्महत्या की है मराठा आरक्षण को लेकर। वो इंजीनियरिंग में 95% लेकर आया था वो बच्चे ने, पर उसके पास आगे पढ़ाई के लिए पैसे नहीं थे, वो उसको आरक्षण नहीं था, इसीलिए उसने आज अपने खेत में आत्महत्या कर ली। इसी को चलते आज पूरा मराठा समाज में और खलबली मच गई, सरकार का विरोध कर रहे हैं और घाटी अस्पताल में उनकी डेड बॉडी लेकर आई हुई है। उनका कहना है अब जब तक लेखी में आश्वासन नहीं देते कि इनके घर वालों को गवर्नमेंट जॉब दी जाएंगी बोल के, तब तक वो डेड बॉडी नहीं ली जाने वाले। अब देखना यह है कि सरकार और कितने ऐसे युवाओं की जान लेंगी, उसी के बाद क्या वो आरक्षण देंगी, कब खुलेंगी इनकी आंखें और कब मनोज जरांगे पाटिल को और पूरे मराठा समाज को इन न्याय मिलेगा। उनका बोलना है कि ओबीसी समाज में से ही क्यों नहीं, पर हमको आरक्षण दो। अब देखना है ये आरक्षण कब मिलता है। सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणतं देत नाही. कोण म्हणतं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. या मराठा नेत्यांचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. मराठा नेत्यांचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. एक मराठा लाख मराठा हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणतं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. बाबासाहेब भाऊ तुम अमर रहे. अमर रहे, अमर रहे, तुम अमर रहे. अमर रहे, अमर रहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे. एक मराठा. एक मराठा. सुरू आज सकाळी मौजे लाडसांगी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय असलेला तरुण बाबासाहेब जनार्दन पडुळ याने गळफास घेतलेला आहे। त्याच्या खिशामध्ये पोलीस प्रशासनाकडून जी माहिती प्राप्त झाली त्याप्रमाणे मराठा आरक्षणासंबंधी मी आत्महत्या करत आहे अशी चिठ्ठी सुद्धा सापडलेली आहे। पोलीस प्रशासनाने आम्हा नातेवाईकांना असो किंवा गावकऱ्यांना असो ती चिठ्ठी देण्यास टाळाटाळ सुद्धा करत आहेत। असो परंतु बाबासाहेब भाऊंना मागील 2 महिन्यापासून एका नैराश्याने ग्रासलं होतं की आपल्या मुलांना मी उच्च शिक्षण चांगल्या महाविद्यालयामध्ये हव्या तशा विद्याशाखेमध्ये का देऊ शकत नाही। वारंवार माझ्याशी शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे ते चर्चा सुद्धा करत होते की मला इंजिनिअरिंगला कम्प्युटर सायन्स ब्रांच पाहिजे। त्यांनी स्वतः वैयक्तिक 2-3 ठिकाणी चौकशी केली असता 4 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाख असं त्यांना डोनेशन सांगण्यात आलं। त्या नैराश्यातून मी जर मुलांना उच्च शिक्षण देऊ शकत नसेल, माझ्याकडे 14 गुंठे अवघी कोरडवाहू जमीन आहे, मी मुलांना शिकवायचं कसं, जगवायचं कसं, पत्नीला कसं जगवायचं, आरोग्याच्या समस्या असतात, त्याच 4 एकर मध्ये आरोग्य आहे, शिक्षण आहे, इतर गोष्टी आहेत। या नैराश्यातून त्यांनी आज सकाळी आरक्षण मिळावं या मागणीकरता आत्महत्या केलेली आहे। तुम्हाला काय वाटतं, काय शासनाने त्यांना काय मदत करावी? शासनाने या प्रकरणी भाऊंना ठोस अशी आर्थिक मदत तर असेलच, ती होईलच, परंतु त्याच्या मुलाला शासकीय नोकरी मिळावी यासाठी लेखी आश्वासन मिळेपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही, ही अशी आमच्या गावकऱ्यांची भूमिका आहे। डॉक्टर पंजाबराव पडुळ, लाडसांगी, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आज सकाळी आमचे मराठा आंदोलनातील सक्रिय सहभाग असलेले कार्यकर्ते बाबासाहेब पडुळ यांनी लाडसांगी येथे सकाळी 6 वाजता आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली। आत्ताच दादाने सांगितल्याप्रमाणे सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशी तालुक्यातील सर्व समाज बांधव हे या ठिकाणी जमा झालेला आहे। आपल्या माध्यमातून मला शासनाला एवढंच सांगायचं आहे, शासन अजून किती बळी मागणार मराठा समाजात? मागच्या 40 वर्षात शेकडो मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आणि या 10 महिन्यात आमच्या तालुक्यातली 7वी-8वी घटना आहे आत्महत्येची। मराठा समाजाच्या तरुणांमध्ये, त्यांच्या पालकांमध्ये कुठेतरी एक नैराश्य तयार झालंय। सरकार फक्त आश्वासन देतं, पाटलांची भेट घेतं,
काहीतरी आश्वासन देतं आणि आंदोलन स्थगित करण्यास भाग पाडतं आणि प्रति आंदोलन उभा करून कुठंतरी त्यांना जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्रात होतोय की काय असा मराठा समाजामध्ये समज निर्माण झाला आहे। तरी मी या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की बाबांनो, तुम्हाला जर आत्महत्या जर आमच्या हव्या असेल तर मग शासनाने गावागावात तालुक्यात जिल्ह्यात सबंध महाराष्ट्राला सामूहिक आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी। जर तुमचा आमचा जीव घेतल्यावरच तुम्हाला जर शांतता वाटत असेल या राज्यकर्त्यांना तर आम्ही सकल मराठा समाजातर्फे आत्महत्याच करण्यास तयार आहोत। आम्ही कुठलाही आमचा पाय त्यासाठी मागे येणार नाही। माझं नाव संभाजी पाटील शेजूळ, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण। मराठा समाज के आंदोलन को लेकर आज फिर एक युवा ने आत्महत्या की है। सरकार के अब भी आंखें नहीं खुल रही है। अभी तक सरकार ने मराठाओं के लिए कोई आरक्षण ऐसा ठोस जाहिर निर्णय लिया नहीं है। आज घाटी अस्पताल में ये युवा की शव लाई है, इसको जो है पोस्टमार्टम के लिए, पर यहाँ के मराठा समाज का कहना है कि जब तक इनको लेखी आश्वासन नहीं मिलता कि शासकीय कार्यालय में इनको शासकीय नौकरी नहीं मिलती, लेखी में जब तक ये लिखकर नहीं देते कि इनके परिवार में से किसी को गवर्नमेंट जॉब दिया जाएगा, ऐसा लेखी में जब तक ये शव यहाँ से लेंगे नहीं, डेड बॉडी नहीं लेकर जाएंगे, ऐसा ये मराठा समाज का कहना है। देखते हैं आगे और भी हम अपडेट देंगे। आप देखते रहिए MTN न्यूज। घाटी अस्पताल का ये मर्चरी डिपार्टमेंट है, यहाँ पर PM होता है और यहाँ पर वो युवा की डेड बॉडी लाई हुई है। मराठा समाज के सभी कार्यकर्ताओं ने, वहाँ के गांव के लोगों ने, और उनका कहना है कि अब हम यहाँ PM होने नहीं देंगे जब तक गवर्नमेंट की तरफ से हमें लेखी में आश्वासन नहीं मिलता कि उनके घर वालों को हम गवर्नमेंट जॉब देंगे। इस तरह का लेखी आश्वासन के बाद ही वो युवा की डेड बॉडी लेकर जाएंगे, ऐसा इन गांव वालों का और उनके रिश्तेदारों का कहना है। पर कब तक ऐसे ही मराठा समाज के युवा आत्महत्या करते रहेंगे? सरकार कब जागेंगी? कब मराठाओं को आरक्षण देंगे? पत्नीला त्यातर गेले होता 2 तासापूर्वी इथे बोलायचं सर कोणाला या मला परत या 2 मिनिटं या तुम्ही या हिशोबाने ऐका थोडंफार काम बेरे असलं तर भेटून जा। तुम्ही काय करा, नातेवाईकांचं म्हणणं होतं, तहसीलदार आले तर तुम्ही त्यांना सांगून 2 शब्द बोलले नाही, पोलीस यंत्रणेला जी मदत लागली ती तुम्ही संपर्क केला सर तुमच्यासोबत? आपण पोलीस यंत्रणेला बोललात का सर? पोलीस यंत्रणा आणि महसूल यंत्रणा या रथाचे 2 चाक आहेत। आपण पोलीस यंत्रणेशी संपर्क साधला का सर इथं आल्यानंतर? तुमच्यात समन्वय नाही, कधी न्याय भेटायचा साहेब? नाही असं नाही ना सर, आपण शासकीय अधिकारी आहात सर, जबाबदार। प्रस्ताव तयार करायला आपल्याला पोलीस यंत्रणेची मदत लागत नाही का? PM साठी PM झाल्याशिवाय कसा प्रस्ताव बनवणार? आणि PM झाल्याशिवाय प्रस्ताव बनतो का सर? विदाउट PM पंचनाम्यावर सुद्धा सह्या द्यायला नातेवाईक तयार नाही। मग एकावर एक कडी अवलंबून आहे ना साहेब। पोलीस म्हणतात तहसीलदार पाहिजे, तहसीलदार म्हणतो पोलीस पाहिजे, पोलीस तहसीलदार म्हणतात आरोग्य यंत्रणा पाहिजे। 3, 3.5, 4 तासाने इथं सगळे नातेवाईक गावकरी इथं उभे आहेत सर्व। आपण विदाउट PM प्रस्ताव तयार करता का? मला हे सांगा, पोलीस यंत्रणेच्या मदतीशिवाय? करा